गाईज, वेलकम टू होम किचन। हे मी कोथिंबीर घेतले, कशासाठी ओळखा पाहू। मी आता या कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे, तर त्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवते। आता ही कोथिंबीर घेतली, अशी कोथिंबीरची पहिली पाटची जी देठ असतात ना, अशी कापून घ्यायची पूर्णपणे। आणि मग कोथिंबीर आहे ना, ती फक्त तिची पानं घ्यायची असतात, देठ आहेत ना ती फेकून द्यायची। म्हणजे कोवळी देठ तुम्ही ठेवू शकता वाटपाला, त्याचं वाटण खूप छान होतं। वाटपात जरी घातलात ना देठ, कोवळी देठ ठेवून द्यायची, टाकून नाही द्यायची ती। आता बघा, हा जाड देठ फेकून देते, कोवळा ठेवून दिला। ही अशी कोथिंबीर, ही बघा, ही कोवळी ही घ्यायची अशी, हे कोवळा देठ ठेवून दिला। तर अशा प्रकारे ही कोथिंबीर साफ करून घ्यायची। एक लसूण, 2 मिरच्या, 4 कोकमं, हे जिरं, हे सगळं वाटून घ्यायचं मिक्सरला। हे लसूण मी आता ही सोलून घेतले आणि 2 ह्या मिरच्या कट करून घेतल्या, कोकम घेतले, जिरं। आता हे सगळं मिक्सरला लावते। आणि तुम्ही मिरच्या आहेत ना तर चवीप्रमाणे घेऊ शकता, ज्यांना जास्त तिखट पाहिजे तर त्यांनी अजून 2 मिरच्या घेऊ शकतात। आणि ह्या मिरच्या काही जास्त तिखट नाही आहेत, कमी तिखटवाल्या घेतल्या। थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला लावून घेते। ही बघा, चटणी तयार झाली। आता ही कोथिंबीरमध्ये घालायची, टेस्ट चांगली येते हे टाकल्यावर। कोथिंबीर बघा, ही अशा प्रकारे साफ करून घेतली मी। आता ही मी धुवून घेते कोथिंबीर आता धुवून घेते ही बघा, कोथिंबीर धुवून घेतली। आता दुसरी वेळ एकदा कोथिंबीर चांगली धुवून घेते। आणि ही कोथिंबीर आहे ना, धुतल्यावर पाणी त्याचं सगळं निघायला पाहिजे। एका साईडने असं वाकडं बंद करून ठेवायचं असं। आता मी केले, हे बघा, आता पाणी हे असं खाली येते, असं पाणी काढून टाकायचं। पाणी कोथिंबीरमध्ये जास्त राहिलेलं चालत नाही, कारण का मग ती कोथिंबीरची वडी ओलसर होते, म्हणजे गिरगिरीत होते, चांगली शिजत नाही। तिचं पाणी सगळं निघून जायला पाहिजे, मग ती कोथिंबीर चांगली तयार होते, म्हणजे वडी चांगली तयार होते। हे असं पाणी काढून टाकायचं, पूर्णपणे ठेवायचं नाही। आता हे पाणी सगळं पूर्णपणे निघालंय। आता ही बारीक कापून घेते। ही बघा, ही अशी कोथिंबीर मी एकत्र करून घेतली। आता कापून घेते, हिला बारीक कापावी लागते, जाड कापून चालत नाही। बारीक कापली की ती चांगली कट करताना म्हणजे त्याच्यामध्ये अडकत नाहीत। आणि देठ का घ्यायची नाहीत माहिती आहे की कोथिंबीर जेव्हा आपण कापतो तेव्हा तिचा कुस्कूर होत नाही। आता ही सुरुवातीला बरोबर कापली नाही गेली, काढून टाकायचं। मग नंतर बघा बारीक कापायची अशी। हे बघा, हा असं देठ आहे ना, तो एखादा जरी देठ त्या वडीमध्ये राहिला तर वडी आपण जेव्हा शिजलेली कापतो ना तेव्हा तिचा कुस्कूर होतो, म्हणून ती बारीक बारीक पानच शोधून घ्यावी लागतात, साफ करा। कोथिंबीर बारीक कापून झाले। आता त्याच्यात मी 4 कोथिंबीरच्या जोड्या घेतल्या होत्या। 2 चमचे मीठ टाकते, 2 चमचे मीठ टाकलं। तर त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमच हळद, 2 मोठे चमचे तिखट। कोथिंबीर जरा तिखट असेल तर चवीला चांगली लागते, मस्त वाटते खायला। पाव किलो बेसन पीठ, कोथिंबीरची 4 जोड्या घेतल्या होत्या मी। एक छोटी डिश भरून तांदळाचं पीठ, 2 चमच सफेद तीळ बिना पॉलिशची घ्यायची, ती चांगली। आता ते मगाशी मी चटणी वाटून ठेवली होती, ती चटणी याच्यात टाकते। थोडंसं पाणी घेते, आता चटणी वाटले ते धुवून घेते त्याचं। मग असं टाकलं
आता हे सगळं एकत्र करायचं. पीठ थोडं कमी वाटलं तर पीठ परत घालू शकता. आता हे म्हणजे 4 कोथिंबीरचे जुडे आहेत. हे असं एकजीव करायचं. तुम्हाला तिखट पाहिजे तर अजून जास्त घालू शकता किंवा ज्याला कमी तिखट पाहिजे ते कमी तिखट टाकू शकतात. आता मी हे सगळं 4 कोथिंबीरच्या जुड्यांचं तुम्हाला प्रमाण सांगितलंय. पाव किलो बेसन कमी वाटते, थोडंसं टाकते अजून 1 चमचा, मोठा चमचा 1. हे बघा चांगलं पीठ मिक्स करून घेतले कोथिंबीरमध्ये. हे अशा प्रकारे करून घ्यायचं. हे बघा हे असं नरम पाहिजे. अशा प्रकारे कोथिंबीर बेसन वगैरे हे सगळं मिक्स करून घेतलं. आता मी ह्याचे गोळे तयार करते. हे बघा अशी गोळे म्हणजे अशी लांब लचक अशी वडी तयार करून घ्यायची. इथे चाळणीत ठेवायची. चाळण घेतले. तुम्ही पाहिजे तर असं करू शकता, कुकरमध्ये डबा असतो ना आपला, त्या डब्यामध्ये ठेवून कुकरमध्ये तुम्ही लावू शकता वडी. मी आता हे टोपातच लावून घेते. जरा थोडी लहान झाले. ही बघा ही दुसरी वडी. अर्धा टोप पाणी भरून घ्यायचं. आता मी ह्या टोपावरती चाळण ठेवते. गॅस पेटवलाय. आता याच्यावर हा टोप ठेवते. मोठा गॅस केलाय. जास्त पण अति गॅस मोठा नाही करायचा. त्याच्यावर ही वडी ठेवले. 3 वड्या तयार झाल्यात. 4 कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या होत्या. आता याच्यावरती मी झाकण ठेवते. वड्या ठेवल्यात. आता याच्यावरती हे झाकण ठेवते आणि हवा बाहेर जाऊ नये म्हणून काहीतरी जड वजन ठेवायचं असतं. तर मी याच्यावर आता खलबत्ता ठेवते. जे जास्तीत जास्त 20 मिनटं लागतात. 20 मिनटांनी वडी तयार होते. 20 मिनटं झाले. आता वडी बघूया आपण शिजले काय. ही बघा वडी आता तयार आहे. बघा हिला भेग पडले म्हणजे वडी तयार झाली. आता गॅस मी बंद करते. हे बघा आता ती अर्धा तास थंड करायला ठेवून देते. मग थंड झाल्यावर वडी कापायची. अशीच शिजलेली वडी पण तुम्ही कापून खाऊ शकता. टेस्टी असते ती, चांगली लागते आणि तळून पण खातात. आता मी थोड्या थंड करत ठेवते अर्धा तास आणि मग नंतर तळते वडी. आता ह्याच्यातून काढते. चाळणमधून काढून ताटात ठेवून देते. हे बघा वडी अशी काढून ठेवली ना थंड होईल चांगली. आता ही अर्धा तास थंड करत ठेवून कापून वड्या तळायच्या. आता कापायला लागेल. थोडं पातळ कापायचे. मी तुम्हाला कापताना दाखवते नंतर. गॅस पेटवते. त्याच्यावर तवा ठेवते. आता ही वडी थंड झाले. अर्धा तास झाला. तर तिला पातळ अशी वड्या कापून घेते. ही बघा मस्तपैकी कापली गेली ना. अशा वड्या कापून घ्यायच्या पातळ. तवा गरम झालाय. बघा गरम गरम वाफ मारत आहेत. थोड्याशा तेल घालते त्याच्यावर. तेल गरम होऊ दे. तर ह्या वड्या तोपर्यंत कापते. 2 मिनटात तेल गरम होईल. हे बघा तवा गरम होण्यासाठी आणि तेल गरम होण्यासाठी मोठा गॅस केला होता. आता थोडासा कमी करते कारण का ते मोठा गॅस असेल तर वड्या करपतात. आता ही मी वडी तेलात सोडते. हे बघा तेल गरम झालंय. काय बघा वड्या कशा झाल्या, चांगल्या आल्यात ना. एकही वडी तुटली नाही. बघा मी सांगितले तसं तुम्ही करा म्हणजे वडी एकही वडी तुटणार नाही. ही बघा
वडी केवढी मोठी आहे साईज, तरी पण तुटले अजिबात तुटली नाही. वडी 2 मिनटं ठेवली होती गरम होईपर्यंत. आता ती एका साईडने झाली असेल. थोडासा कलर बदलतो. ही बघा कलर बदलला आहे थोडासा. तर पलटी मारते सगळ्या वड्या. आता ह्या वड्या बघा नरम आहेत थोड्याशा. आता नंतर त्या जेव्हा तळून होतात ना त्या कडक कुरकुरीत मस्त छान होतात. कडक म्हणजे एकदम कडक नाही पण मस्त खुसखुशीत होतात कुरकुरीत. माझी एकही वडी कापताना तुटली नाही बघा. आता मी अजून एकदा पलटी मारते. तर अजून एकदा पलटी मारली की ती दोन्ही साईडला परत ती शेकली जाईल चांगली मस्तपैकी छान. बघा कलर बदलला कसा तांबूस. आता तुमच्यासमोर तांबूस कलर बदलला आहे ना. तीळ घातल्यामुळे बघा त्याचं मस्त स्ट्रक्चर दिसते ते. आता झाल्या ह्या वड्या. बघा ही वडी तयार झाली. वड्या आता तयार झाल्यात. हे बघा मस्त कुरकुरीत. हे बघा अशी वडी झाली छान झाली ना. अशी मस्तपैकी अशा वड्या तळल्या पाहिजेत, हलल्या नाही पाहिजेत. मस्तपैकी कुरकुरीत मस्तपैकी कलर आणि टेस्टी